काय की इतके दिवस काय करत होतो आपण, एफर्ट्स खूप घेत होतो, पण जे टूल होता तो चुकीचा होता, म्हणून रिझल्ट येत नव्हता. हे बघा ना, आता इथं हा जो नट आहे ह्याला हा सूट होणार आहे का? नाही आहे. ॲक्च्युली इथं जे आहे ना हे सूट होणार आहे, हे जे आहे सगळं. आणि मग इथं तेच आपली अर्थनीती म्हणजे हे सोल्युशन आहे की एक्झॅक्टली टूल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आपला प्रॉब्लेम काय होत होता? रिझल्टच येत नव्हता. बरं, एफर्ट्स घेत होतात का? खूप एफर्ट्स घेत होतात ना. प्रत्येक वेळेस मी अभ्यास करायचो ना. काही जण असे सर 2-2, 3-3 वर्ष, 4-4 वर्ष सलग अभ्यास केला मी, तरी रिझल्ट येत नाहीत का? अरे इथं तुम्ही चुकीच्याच गोष्टी सगळ्या वापरत होतात. परत चेंज नकोच आहे आपल्याला. चेंज इज व्हेरी हार्ड बट इट इज अ नेसेसरी. इथं सगळ्यामध्येच राहायचं, डबक्यातच राहायचं. सगळे जे करतात तेच करायचं. सगळे पळाले की आपणही पळायचं. सगळ्यांनी उड्या मारले की आपण उड्या मारायच्या. चेंज नकोच आहे. आणि मग जरा थोडं अर्थनीतीच्या प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा, तुम्हाला नवीन गोष्टी मिळतील. काही पटणार पण नाहीत, काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा. आम्ही तेच सांगतोय. ह्याच्या आधीही बऱ्याच गोष्टी सांगताना त्याच गोष्टी डिसाईड केल्यात मी. ज्याला ज्याला मॅच होतं, ज्याला ज्याला वाटतं त्यांनी घ्या, बाकी सोडून द्या. बरं, मी 10 गोष्टी सांगितल्या, 10 पैकी 2 तरी गरजेच्या आहेत, तेवढ्याच घ्या, बाकी सोडून द्या, काहीच नाही. म्हणजे हा सगळा प्रकार जो सांगायचा आहे तो परत तुम्हाला इथं स्टार्टिंगला आणतो. म्हणजे ज्याला ज्याला असं वाटत होतं ना, या इकडं आता निवांत वेळ आहे, धक्का बसला का आता. म्हणजे हे एकंदरीत इथं जी स्लाईड बघितली आणि ही स्लाईड मी तुम्हाला इथं ह्या स्लाईडपाशी हे कम्पेअर करून दाखवतो. म्हणजे किती भयान अवस्था हे कळेल तुम्हाला. हा एक्झॅक्टली इथं ही स्लाईड आणि ही स्लाईड 2, एवढा मोठा हवा काय वेळ त्यामुळे काहीच नाही. आता जाग आली का? आपल्याला असं वाटतं ना भरपूर आहे सर, बघू नंतर चालू करू. नाही, एवढं सगळं कधी वाचणार, कधी समजून घेणार? रिव्हिजन, PYQ, MCQ प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज, सिलेबस डिकोडिंग, आणि हे सगळं आपल्याला माहितीच नव्हतं, कारण आपल्यासमोर असं कुठलंही पिक्चर व्यवस्थित आलेलं नाही. आणि यामुळं हा सगळा प्रकार असंच वर्षानुवर्ष जातो. आता असं निवांत राहायचंय का जागे होऊन प्लॅन तयार करायचा आणि अर्जंटली ॲक्शन घ्यायची? इट्स युअर चॉईस. तुम्ही ठरवा. झाला का कन्क्लुजन, समाधान मिळालं का? आत्तापर्यंत हा सगळा पार्ट लक्षात आला असेल तर नक्की लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीनं वेगवेगळे इनपुट्स तुमच्यापर्यंत डेफिनेटली आणेल मी. नवीन विद्यार्थी जी तयारी करतील त्यांना काय क्लिअरिटी आली हे पण मला नक्की मेन्शन करा. कारण एवढा निवांतपणा आपल्या डोक्यात जो होता, तर मी तुम्हाला अख्खा रोडमॅप दिलाय, जे की ह्या 2 महिन्यापासून जे उरलेले आहेत ते कम्प्लिटली 2026चं रोडमॅप हे डिसेंबरपर्यंत, हे 2026 डिसेंबर विचार करा. आणि त्याच्याही आधी तुम्हाला हे कळालं असेल की आपण काय चूक करत होतो, की 25चं टार्गेट करायचंय का एकत्रच करायचंय, शॉर्ट टर्म प्लॅनिंग करायची का लॉंग टर्म प्लॅनिंग करायची. अशा सगळ्या ह्या ज्या स्लाईड आहेत तुमच्यासाठी एक रोडमॅप ठरेल आणि जे कन्फ्युजन होतं ते दूर होईल. व्हिजन क्लिअर झालं की बरोबर पुढचं सगळं दिसतं आणि कशी वाटचाल करायची ह्याही बाबतीत सगळ्याच गोष्टी बाहेर येत आहेत. अशा पद्धतीनं हा झाला कम्प्लिटली 2026 टार्गेट करणारे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीचा रोडमॅप. होप सो तुमच्यापर्यंत सगळं पोहोचलंय. अजूनही काही रिक्वायरमेंट असेल तर तेही पाठवा, हळूहळू आपण तोही प्लॅन घेऊ.